हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे। आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपल्याला गावी जायचं आहे, तर गावी जायची तयारी सुरू झाली होती। तर मी फ्रीज वगैरे क्लीन केला, त्याच्यानंतर ही भांडी वगैरे आहेत ना ती पण आता वापरणार नाही आणि वरती कपाटावर ठेवल्यानंतर घाण होणारच। आता दसरा आला होता, दसऱ्याचं मी झाडून सगळी भांडी वगैरे धुतली होती। तर म्हटलं आल्यानंतर परत ही सगळी कामं करावी लागतील, तर त्यांना ना व्यवस्थित बॉक्समध्ये वगैरे पॅक करून ठेवी, आल्यानंतर जास्त मग कामं लागणार नाही। आणि आता अर्णव आहे शूट घेतोय, फौजी गेले आहेत कॅन्टीनला आणि मिठाई वगैरे आणायला, कारण इथं बंगालची मिठाई फेमस आहे, तर गावाकडे घेऊन जायचं होतं आणि कॅन्टीनचं सामान पण अजून काही आणलं नव्हतं। तर फौजी म्हटले मी जाऊन येतो, तोपर्यंत तू घरातला आवर। तर आता इथं मी हे बॉक्स आहे ना तो रिकामाच आहे, जास्त काही त्याच्यात भांडी नव्हती, तर म्हटलं चला ह्याच्यामध्येच ही सगळी भांडी पॅक करून ठेवतो। तर चाललंय आता माझं सगळं कामं वगैरे आवरायची। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं बाकीचं रुटीन काय काय आहे। तोपर्यंत फौजी पण येतील कॅन्टीनचं सामान मिठाई वगैरे घेऊन। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया कोणकोणत्या मिठाई वगैरे आणल्या फौजीने। आणि चला आता सकाळपासून व्हिडिओ घ्यायला जमला नाही, कारण सकाळ उठल्यापासून ना सगळी घरातली क्लिनिंग वगैरे चालली होती। चला आता क्लिनिंग झाली, सगळी भांडी म्हणजे जी मला नको आहेत एक्स्ट्रा भांडी होती ना ती सगळी मी पॅक करून ठेवली, कारण आल्यानंतर पण खूप असा त्रास होतो। अर्णव कुणाचे लगेच स्कूल पण ओपन होणार आहेत, तर थोडीफार असतील तिथं होतील इझिली। फौजींची पण सुट्टी बघूया आता, आम्ही लवकर आलो तर ठीक, उशीर आलो तर फौजी पण ड्युटीला जात आहेत, मग सगळी कामं आवरायला नको वाटतं। त्यामुळे ह्या वेळेस ना मी नको आहे ती भांडी सगळी इथं पॅक करून ठेवल्यात। त्याच्यानंतर फ्रीज वगैरे क्लीन करून झालाय, सकाळी सगळ्यांची आंघोळ झाल्या, कपडे वगैरे झाल्यात। आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आज आम्ही संध्याकाळी 4 किंवा 5 वाजता निघणार आहे इथून। आमची ट्रेन हावड्यापासून आहे, इथून आम्हाला हावड्याला जायला 1-1.5 तास लागतो, तर थोडं लवकरच जाईन। तर चला आता मी सकाळपासून घरातली काही कामं आवरत होती, तोपर्यंत फौजी कॅन्टीनला पण जाऊन आले आणि बंगालमध्ये मिठाई फेमस आहे, तर थोडीफार मिठाई पण आणल्या गावाला नेण्यासाठी। तर चला तुम्हाला दाखवतो इथं कोणकोणत्या प्रकारच्या मिठाई वगैरे मिळतात। तर चला तर बघूया आपण फौजींनी कोणकोणत्या मिठाई आणल्यात। आणि ह्याच्यामध्ये ना मिठाई आणल्यात, कारण आता गावी जायचं म्हटल्यानंतर माझ्या सासूबाई वगैरे आहेत, चुलत सासूबाई आहेत, तर सर्वांना मिठाई द्यायची आहे, माझ्या माहेरी पण द्यायची आहे, माझ्या जाऊबाईंना पण द्यायचे। तर आणि फौजीने असे बॉक्स बनवून आणल्यात, सर्वांना 1-1 बॉक्स देता येईल, तर भरपूर असे बॉक्स बनवल्यात आणि 2 थोडे मोठे बॉक्स आणल्यात, बाकीचे पण आहेत। तर आता तुम्हाला मी दाखवतो ह्याच्यामध्ये कोणकोणती मिठाई, सगळ्यामध्ये सेमच आहे, तर मी जास्त नाही 2च बॉक्स खोलते। तर ही बघा अशा प्रकारे मिठाई आहे, इथं समुद्र जवळ असल्यामुळे शंख, शिंपले अशा प्रकारच्या मिठाई जास्त मिळतात। तर हा शिंपला आहे, शंख पण आणलाय आम्ही, तो पण मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा अशा प्रकारे शंख वगैरे मिळतात आणि हा शिंपला आहे छोट्या छोट्या। आणि हा बघा हा इथं एकदम फेमस मिठाई आहे, शंख आहे हा पण। तर ही अशा प्रकारे आम्ही मिठाई वगैरे घेतल्या गावी नेण्यासाठी। तर चला आता हे सगळं पण मला व्यवस्थित पॅक करायचंय, कारण मिठाई कसं म्हणजे ते थोडं जरी धक्का लागला लगेच तुटून जाते, तर ह्याला व्यवस्थित आम्ही सॅगमध्ये वगैरे घेईन, नाहीतर बघूया आणखी कशात घेता येईल। तर हा एक वेगळी साईडलाच पिशवी घेईन, त्याच्यानंतर अजून कॅन्टीनचं सामान आहे ना ते पण पॅक करायचंय। पहिल्यांदा हे पॅक करतो आणि नंतर कॅन्टीनचं सामान, त्याच्यानंतर स्वयंपाक, आणि गावी जायचं म्हटलं तर पूर्ण दिवस काम काम कामच संपत नाही जाईपर्यंत। तर चला तर हे पॅक करते नंतर बोलते। आपली मिठाई वगैरे पॅक करून झाल्या आणि मी काही ड्रायफ्रूटचे लाडू बनवल्यात, कारण आता गावाकडे नवरात्र पण सुरू आहे, सासूबाईंचं नवरात्र नसते, तर म्हटलं त्यांना खायला होतील, तर अशा प्रकारे ड्रायफ्रूटचे लाडू बनवल्यात। हे पण घेऊन जायचंय मला, भरपूर असे बनवल्यात आणि हे पण बनवल्यात, कारण माझा एक भाऊ आर्मीमध्ये आहे, तो पण सुट्टीला आलाय आणि तो आता येणार मला भेटायला। त्याला दुसरं काही जास्त आवडत नाही, ड्रायफ्रूटचे लाडू खूप आवडतात, तर त्याला देण्यासाठी हे असे बॉक्स बनवल्यात। तर एवढे सगळे ड्रायफ्रूटचे लाडू पण मला गावी न्यायचे आहेत, तर हे 2-3 दिवस झालं मी बनवलं, तेव्हा काही व्हिडिओ घेतला नाही, कारण व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं। तर चला आता हे पण मी पॅक करते। हो मी काय म्हणतोय,
आणि लाडू मिठाई वगैरे पॅक करून झालं. त्याच्यानंतर ही कॅन्टीनचं सामान आहे, काही खाऊ पिऊचं सामान पण होतं ते वेगळं ठेवीन आणि जी कॅन्टीनचं साबण वगैरे आहेत ना ते वेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. तर चला आता मी पॅक करते. फौजी तर बॅग पॅक करतातच, तर म्हटलं थोडा वेळ मी करते, जसं बघूया मला जमतंय की नाही. जर नाही वाटलं व्यवस्थित तर तुम्ही परत आणि पॅक करा. तर आता इथं चाललंय माझं सामान वगैरे पॅक करायचं. खाली सगळे साबण वगैरे ठेवतो, त्याच्यानंतर बाकीचे जे खाऊ पिऊचे आहे ते वरती ठेवता येईल आणि बघूया आणखी काय न्यायचं असेल ते पण ह्या बॅगेमध्ये ठेवता येईल. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आता पटपट सगळं आवरायचं आहे. त्याच्यानंतर थोडाफार नेण्यासाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे. घरात पण अजून स्वयंपाक बनवला नाही दुपारचा स्वयंपाक, आणि संध्याकाळी पण थोडी चपाती भाजी घेऊन जायचं आहे, त्याची पण मला तयारी करायचं आहे. आणि सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरत्या तरी पण कामं संपत नाहीत. आणि गावी जायचं माहीत आहे, 15 दिवस झालं आमचं सगळं फायनल झालं होतं, तर गावी जायचं आहे. तेव्हापासूनच मी सगळी भांडी कपडे हे सगळं धुवायला सुरू केलं होतं, पण जायच्या दिवशी पण एवढं काम होतं ना की संपतच नाही. तर चला काही नाही, होईल आता हळूहळू. थोडंसं दुपारी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला की बाकीचे पॅकिंग आहे ते पण करीन मी. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आणि सासूबाईंना शुगर आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ह्या शुगर फ्री अशा गोळ्या आणल्या होत्या, आपल्याला कॅन्टीनमध्ये भेटल्या, तर फौजीने आणल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ना मी घरातली कामं आवरत बसली. मला कधी काही टाईम गेलेलं कळालंच नाही, व्हिडिओ पण घेतला नाही. आणि तुम्हाला मी म्हटली आवरायचं, पण मला खूप कामं असे लोड झाले होते, कारण भरपूर कामं होती. दुपारचा स्वयंपाक केला, त्याच्यानंतर संध्याकाळी आणण्यासाठी पण चपाती भाजी बनवली. आणि आता डायरेक्ट आम्ही रिक्षातून निघालो आहे स्टेशनला, तर तिथूनच मी व्हिडिओची सुरुवात करत आहे. तर चला आता आपल्याला जायचं आहे बोटमध्ये, कारण इथून आपल्याला हौड्याला जायचं असेल तर बोटमधून थोडा प्रवास करायला लागतो आहे आणि परत हौड्यासाठी ट्रेन पकडायची आहे. असा हा आमचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्राला येण्यासाठी बंगाल ते महाराष्ट्र आपला प्रवास सुरू झाला आहे. तर आता इथे दुर्गामाताचं पंडाल वगैरे बसवतात ना, दुर्गामाता खूप उत्साहानं करतात, तर सगळीकडे सजावट वगैरे बघायला मिळेल. आता इथं बोटेतून आपल्याला प्रवास करायचा आहे, तर मी इथं तिकीट वगैरे घेत आहे. फौजी बॅगा वगैरे घेत आहेत गाडीतून. तर चला मी तिकीट वगैरे घेते आणि बघूया इथून नंतरचा प्रवास कसा आहे काय. करा ब्लॉग कंटिन्यू. बघा आपण जाऊ शकतोय. गेली नाही, आली आता आल्या. माही घे तिकीट. आणि बंगालमध्ये येऊन आम्हाला 6 महिने झालं. आम्ही बोटीतून 2-3दा प्रवास केला आहे. कधी मार्केटला गेलो, कधी अर्णवचा बड्डे सेलिब्रेशन करायसाठी पण आम्ही गेलो होतो. तर तेव्हा आम्ही दिवसाचाच प्रवास केला. पहिल्यांदाच अशी वेळ होती की रात्रीचा आम्ही बोटीतून प्रवास करणार आहे. थोडी मनामध्ये भीती होती, कारण सगळीकडे आता अंधार पडला होता आणि पाण्यातून बोट जाणार आहे, कशी जाईल काय, थोडी भीती वाटत होती. तर फौजी म्हटले काय नाही, ह्यांचं रोजचं रुटीन आहे, आपण आज रात्री चालू आहे त्यामुळे आपल्याला थोडी भीती वाटते. फौजी म्हटले काय नाही, आपण व्यवस्थित जाऊ. आणि बोटीतून ना 10-15 मिनिटाचा आपला प्रवास असतोय. लगेच आपण एका साईडला बसलो ना दुसऱ्या साईडला लगेच उतरतोय. आणि आता मी ट्रेनमध्ये आहे, ट्रेनमध्ये बसून व्हिडिओ एडिट करत आहे, थोडासा पाठीमागचा बॅकग्राऊंड वगैरे, तर समजून घ्या तुम्ही. तर चला आता आपण बोटीतून उतरलोय, आपलं त्याच्यानंतरचा प्रवास परत सुरू होईल. आपल्याकडे बॅगा वगैरे असल्यामुळं आम्ही थोडंसं नंतरच जातोय, बाकीची सगळे आता निघाले आहेत. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. कुणालाच पकडा.
आणि अर्णव आपला आता मोठा झाला आहे, तर बॅगा वगैरे ओढायचं काम अर्णव करतोय, तर खूप छान वाटतंय. कारण प्रत्येक वेळेस कसं असायचं, फौजींना मला बॅग ओढायला लागायची, कुणाला सांभाळायचं कोण असं व्हायचं. अर्णव तसं सांभाळू शकतोय, कुणाला हात वगैरे पकडतो. आता ह्यावेळेस अर्णव बघा बॅग घेतले, सॅक पण घेतले, दोन्ही तो व्यवस्थित सांभाळत आहे. आणि मी पण कुणाला हात पकडून वगैरे घेऊन चाललोय. आता आम्हाला इथून परत रिक्षाचा प्रवास आहे. इथून परत आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे, तिथून आपल्याला परत 1 तासाचा प्रवास. तर चला आता आपण रिक्षामध्ये बसलोय, रेल्वेमध्ये बसूया. त्याच्यानंतर परत आपला 1-1.5 तासाचा प्रवास होईल हावडा स्टेशनपर्यंत. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आणि आता इथं ना चंदननगर म्हणून एक सिटी आहे, तिथं आम्ही आलो होतो ट्रेनला बसण्यासाठी. इथून आपल्याला हावड्याला जाण्यासाठी ट्रेन भेटणार होती. हावड्याला जाण्यासाठी आपल्याला 1-1.5 तास लागेल. ट्रेन आता ही आली होती, पण आपल्याला तिकीट नसल्यामुळे ह्या ट्रेनमधून आपण जाऊ नाही शकलो. तिकीट काढल्या त्यावेळेसपर्यंत ही ट्रेन निघून गेली. त्याच्यानंतर आपल्याला वेट करावा लागेल की दुसरी ट्रेन कधी येत्या. आणि आता इथं आमचं तिकीट वगैरे काढून झालं, आम्ही थांबलो होतो. आता आपली बघूया ट्रेन कधी येत्या. तर थोड्या वेळ आता इथं आम्ही वेट करत आहे. चाललं होतं फौजींचं माझं काही ना काहीतरी डिस्कस करायचं, कारण आता उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पुण्याला येण्यासाठी जी ट्रेन आहे ना त्याचं बघत होतं तिकीट कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, म्हणजे B1मध्ये B2मध्ये ह्या सगळ्या गोष्टी. तर आता इथं बघा थांबलो आहे आम्ही ट्रेनची वाट बघत. थोड्या वेळानं ट्रेन येईलच 10-15 मिनिटात. आणि हे स्टेशन पण खूप मोठं होतं. तर चला बघूया आता आपली ट्रेन कधी येते. itu baru sama itu baru. हावड्याला जाण्यासाठी आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो. हा पण आमचा 1-1.5 तासाचा प्रवास होता. स्टेशनवरती थोडाफार व्हिडिओ घेतला, त्याच्यानंतर बाहेर पूर्ण अंधार असल्यामुळे व्हिडिओ घेतला नाही. आणि आता आमचा 1-1.5 तासाचा प्रवास कंप्लीट झाला आणि आम्ही हावड्यामध्ये फायनली पोहोचलो. इथं आम्ही आता सैनिक आरामगृह आहे, इथं आजची रात्र राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आपली 5:45 वाजता पुण्याला जाण्यासाठी ट्रेन लागणार होती. तर 1 रात्र आम्ही सैनिक आरामगृहामध्येच राहिलो. तर चला आता आम्ही तिकडेच चाललोय. तिथं काही जास्त शूट घेतलं नाही, कारण तिथं आर्मीचे सगळे रूल वगैरे असतात. थोडंफार मी रूममध्ये गेल्यानंतर शूट घेतले, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. सैनिक आरामगृह आहे, तिथं पोहोचलो होतो. फौजी अगोदर आले होते आणि इथं माझं रिॲक्शन बघून फौजी विचारतायत काय झालं, रूम चांगली नाही का. म्हटलं आहे, ठीकठाक आहे. आता 1 रात्रच आपल्याला राहायचं आहे, तर चला चालेल. तर आता इथं ना थोडा वेळ आता आम्ही आराम करू, 5-10 मिनटं, आणि लगेच आम्ही जेवायला जाणार होतो बाहेर. कारण आतमध्ये ना जेवणाची काही व्यवस्था नव्हती, बाहेरच जेवण करायला जावं लागेल. घरातून येताना मी चपाती भाजी वगैरे आणली, आणखी काहीतरी भाजी वगैरे घेऊ आणि बाहेर जाऊन मस्त आता जेवण करू. चला तर आता इथं आम्ही चाललो होतो. अर्णव कुणाला खेळण्यासाठी पण इथं होतं, खेळणी वगैरे दोघांचं छान इथं खेळायचं चालू आहे.
पाणी वगैरे सगळ्या गोष्टी इथं होत्यात आणि खूप छान प्रकारे होतं सगळ्या गोष्टी. रूम पण छान होती, मुलांना खेळायला वगैरे छान होतं. आणि हावड्याचं स्टेशन आहे ना त्याच्याच पाठीमागं हे सैनिक आरामगृह आहे. जास्त स्टेशनपासून लांब पण नव्हतं. सकाळ सकाळी आपली ट्रेन आहे तर आपण आरामात तिथं जाऊ. तर आता इथं आम्ही जेवण वगैरे करायला चाललोय आणि खूप अशी गर्दी होती. रात्रीची 8:30-9 वाजले होते. तर बघा किती गर्दी आहे. मला तर सेम मुंबईसारखंच वाटत होतं. मुंबईमध्ये पण अशीच रात्रीची गर्दी असते. सगळ्या रस्त्यावरती माणसं सगळीकडे बघायला मिळतात. तर इथं पण भरपूर अशी गर्दी होती. आम्हाला एवढा वेळ झालाय पण वाटतच नव्हतं की एवढा वेळ झाला असेल. आणि जेवण करायला जाणार होतं तिकडं पण जायला आम्हाला थोडा वेळ गेला कारण जवळ कोणतं हॉटेल नव्हतं. थोडंसं लांब जावं लागलं. स्टेशनच्या बाहेर हॉटेल होती पण तिथं असं प्रॉपर जेवण नव्हतं. काही ना काहीतरी नाश्ताच होता. तर म्हटलं चला काहीतरी जेवणच घेऊया आपण, भाजी वगैरे. आणि ही बघा ब्रिटिशांच्या काळामध्ये अशा प्रकारे ट्रेन्स होता. तर इथे एक सजवून ठेवली होती म्हणजे आपलं बघण्यासाठी वगैरे. तर ती पण थोडंसं मी शूट घेतलं. आणि बघा रोडवरती किती गर्दी आहे. पहिल्यांदा तर आम्हाला माहीतच नव्हतं हॉटेल कुठं आहे. आम्ही विचारत गेलो आणि रात्रीच्या ह्या बिल्डिंगवरती अशा लाईटी किती छान चमकत आहेत. फौजीनं म्हटलं आमचा इथे एक फोटो काढा. छान असा फोटो पण काढला आम्ही. तर चला इथंच ह्या बिल्डिंगमध्ये एक हॉटेल होतं. तिथं आता आम्ही जेवण करायला जाऊ. चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू. आणि छान वाटतंय. गावाकडं पण चाललो आहे. वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत कारण आपलं 6 महिने कंटिन्यू एकच रुटीन होतं. थोडंसं आता बाहेर आलो तर मन पण फ्रेश होते. फिरायला मिळतं इकडं तिकडं, थोडं वेगळं काहीतरी बघायला पण मिळते. तर इथं फॅमिली रेस्टॉरंट आहे ना इथंच आम्ही जेवण करायला आलो होतो. चला तर मग आता जेवण वगैरे करूया आणि नंतर बोलते. मेनू त्याला विचारलं ते मोठा घेऊन येतो. काय काय घेणार आहे? आणि आम्ही चपाती वगैरे घरातून आणली होती. बटाट्याची भाजी पण आणली होती. इथं आम्ही मटर पनीर ऑर्डर केलं होतं कारण सुकी भाजी खायला नको वाटतं. थोडंसं लिक्विड वगैरे ठीक आहे. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता आपला परत रूमकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. तर इथं ना मुलांना आणि इथं शिड्या वगैरे चढायला होत्या पण आर्नो कुणाला एक्सिलेटरवर बसायचं होतं. तर म्हटलं चला ही पण हौस त्यांची पूर्ण करून घेऊया. आणि मुलांना ह्याच्यावरती चढायला म्हणजे जायला ना खूप आवडते. दोघं पण खूप खुश होतीत की चला मम्मा जाऊया आपण. साईडला शिड्या वगैरे पण होत्या पण म्हणतात चला काही नाही आहे इथं तर आपण का हे करायचं मिस करायचं. जिथं आहे त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या. छान इथं मुलं पण एन्जॉय करतायत. फौजी आमचं शूट घेत आहेत. चला आता इथं आम्ही रूमवरती पोहोचलो होतो आणि लॉक वगैरे फौजी लॉक वगैरे काढतायत. जाऊन आता मस्त आराम करायचा. सकाळी परत आपल्याला लवकर उठायचं आहे कारण आपली ट्रेन 5:45 होती. 5ला तरी उठलं पाहिजे. आपल्याला इथे बेडशीट वगैरे पण दिली होती मस्त. आता गादीवरती सगळे बेडशीट वगैरे हांतरून घेऊया आणि छान आराम करूया. चला तर मग बाय बाय, गुड नाईट. कसा वाटला